महिला बचत गटाला आपण ते 1 कोटी रुपये मंजूर करतोय। त्याच पद्धतीनं 25 लाखाप्रमाणे एक असे ग्राम संघांची कार्यालय 5 आपण गुहागरमध्ये मंजूर करतोय। 226 अंगणवाडी सेविकांना आपण मोबाईल दिलेले आहेत आणि जे सीआरपी आहेत 200-250 सीआरपी पूर्ण मतदारसंघातले आहेत त्यांना देखील डीपीसी कडनं आपण मोबाईल देणार आहोत। ती मल्टीपर्पज जेटी असणार आहे, फिशिंगसाठी आपण वापरू शकतो आणि टुरिझमसाठी देखील वापरू शकतो। आणि शेवटी राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की मला जो लोकप्रतिनिधींचा माझी लाडकी बहीण योजनेबाबत जो अनुभव आला होता त्याला आज सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी छेद दिलाय, म्हणून मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संजय गांधी निराधार योजनेसारखीच योजना आहे आणि ती लोकांपर्यंत पोचावी। हे बघा, तत्वाशी वाद असू शकतात, मतभेद पक्षीय असू शकतात, पण एखाद्या चांगल्या योजनेचं त्यांनी समर्थन केलंय याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं ही आमची जबाबदारी आहे। आमच्या महायुतीमध्ये माझ्या वक्तव्यानं कुठं मिठाचा खडा पडू नये ही माझी पूर्ण जबाबदारी आहे। प्रत्येक जागेवर दावा करणं हा प्रत्येकाची राजकीय रणनीती असू शकते। माझ्या मतदारसंघावर देखील काही लोकांनी दावा केलेला आहे, त्याच्यामुळं कुणी दावा केल्यानं काय होत नाही। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रला सोडला पाहिजे, तर मला वाटलं की मला हे 5ही पाहिजे, 10ही पाहिजे, 15ही पाहिजे, त्याला काय अर्थ नसतो। म्हणून मी माझा आवाका बघून प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देत असतो। माझा आवाका तिकीट वाटपाचा नाही, काही लोकांचा असू शकतो, मला माहित नाही। जशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी स्वीकारली तशी मुख्यमंत्र्यांना पण त्यांनी स्वीकारावं। हा, मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं आणि आम्हाला आनंद होईल त्याच्यामध्ये काय। मी अनेक वेळा माझ्या भाषणातून सांगितलेलं आहे की केंद्र शासनाच्या विरोधामध्ये म्हणजे एनडीएच्या विरोधामध्ये जो नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सेट केला गेला मुस्लिम बांधवांचा आणि दलित बंधू भगिनींचा, त्याच्यामध्ये आम्ही गाफील राहिलो। आम्हाला वाटलं की असा गैरसमज पसरवल्यामुळे मतदानाचं ट्रान्सफर होणार नाही, पण दुर्दैवानं माझ्या मतदारसंघामध्ये जे काय मुस्लिम बांधवांचं मतदान झालं, गुहागरमध्ये झालं, खेडमध्ये झालं, त्याच्यातली 0.01% मतं देखील मला असं वाटतं की ज्यांच्या जीवावर काही मतं ही मिळाली, मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे काँग्रेसचे पक्षप्रमुख असतील, उभाटाचे पक्षप्रमुख असतील, राष्ट्रवादी तिकडचे पक्षप्रमुख असतील, त्यांनी कधीतरी बोललं पाहिजे की आम्हाला यांच्यामुळे मतं मिळाली। मतासाठी वापर झाल्यानंतर सुद्धा आम्हाला जी मतं मिळाली ती अमुक एका घटकामुळे मिळालीत हे सांगण्याचं धाडस ज्यांचं होत नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलावं। पण तो फेक नरेटिव्ह होता। तुम्ही जर मताची आकडेवारी बघितली तर बीजेपीला 106 वरनं 116 मतं पडली, म्हणजे 10 मतं फुटली। आम्हाला 47 वरनं 50 मतं पडली, म्हणजे 3 मतं फुटली कोणाची तरी। आणि अजितदादांच्या इथं 45 वरनं 47 झाले, म्हणजे 2 मतं फुटली, म्हणजे 10, 3, 13 आणि 15 मतं फुटली। बरोबर आहे। आता ह्याच्यातली जी मतं फुटली ती उभाटाची पण काही मतं फुटली, पण त्याची भरपाई कुठनं झाली तर ती काँग्रेसकडनं झाली। त्याच्यामुळे मतं फुटताना 27 फुटली आणि काही अदृश्य हात हे नार्वेकरांच्या मागे उभे राहिले, म्हणून जयंत पाटील साहेबांचा पराभव झाला। पण तो जयंत पाटील साहेबांचा पराभव असं मी मानत नाही, तो महाविकास आघाडीचा पराभव। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।